छोटा का होईना पण आम्हाला टनल लागलेला आहे, पहिला टनल. मॅकडीपेक्षा चांगले प्राइस आहेत. मॅप्रो थीम मध्ये सेंट्रो गेलेली आहे. भाई साहब एक नंबर व्यू है, जबरदस्त व्यू है. नमस्कार मंडळी, मी शुभम लोकरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस जरा निवांतच होता, तर कुठेतरी जायचं ठरवलं, पण कुठे जायचं हे ठरवण्यात 2 वाजून गेले. तर बोललो आपल्या जवळच्या ठिकाणी जाऊन येऊया. लोणावळा, पूर्ण रस्ते रिकामे आहेत मस्तपैकी असे. बघूया आता पुढे कुठे जायचं. लोणावळ्यात ते अजूनपर्यंत फिक्स नाही आहे, पण जिथे पण जाऊ तिथे धमालच करू असा विषय आहे. या अटल सेतूवरून भरपूर वेळा आलोय, भरपूर म्हणजे भरपूर वेळा आलोय. पण जेव्हाही इथे आलो ना अटल सेतूवरती, असं वाटतं की हा अटल सेतू संपूच नये. अटल सेतूवर सर्व लोक म्हणजे सर्व गाड्या शिस्त पाळतात, शिस्तीत चालवतात सर्व. आणि अटल सेतू इथे पूर्ण व्ह्यूच जबरदस्त आहे अटल सेतूचा. व्ह्यूच क्रॉस केल्यावर मॅन्डेटरी फोटो सेशनचा स्पॉट तिथे थांबलेला आहे. इथे असे 2 डोंगराच्या मध्ये रस्ता करून हा अटल सेतूचा मार्ग बनवलेला आहे. जस्ट सायवर्ल्ड सिटी क्रॉस केलंय, पळसपा फाट्याला पोहोचलोय. इथून राईट मारला की NH66 चालू होतो, मुंबई गोवा हायवे, जो अजून अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये 12 वर्ष झाले. आता कधी तो होणार आहे काय माहिती. आपण सरळ जाणार पुण्याच्या दिशेने लोणावळ्याला. खोपोलीच्या अलीकडून पुणे एक्सप्रेस हायवे ला कनेक्ट करत राहता सध्या. हा डायरेक्ट पुणे एक्सप्रेस हायवे साठी केलेला रस्ता आहे. मस्त टन आहे, मस्त टन. गुगल मॅप्स मध्ये पण कसलं भारी दिसतंय होय. वेलकम टू मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. इथे आपल्याला गाडी दिलेल्या नियमानुसारच चालवायची आहे, नाहीतर डायरेक्ट 2000चा मेसेज येतो फाईनचा. जबरदस्त असा एकदम छान असा हायवे आहे. माझा फेवरेट म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस वे फेवरेट हायवे. लोणावळा इथून फक्त 44 किलोमीटर. कधी पोहोचू ते कळणार पण नाही. 100च्या आतच गाडी चालवायची आहे. हा हायवे ना खूप एकदम सिनिक वाटतो. म्हणजे आपण कधी पण आलो ना इथे, अशी डोंगर हिरवीगार, म्हणजे पूर्ण अशी भरलेली असतात डोंगर झाडांनी. मस्त वाटतं या हायवेला कधी पण आलं. छोटा का होईना पण आम्हाला टनल लागलेला आहे, पहिला टनल. टनल मध्ये जायला मजाच एक जबरदस्त येते वेगळीच. 80 स्पीड. वाव. आजकाल काही टनलला ना व्हाईट लाईट करतात, पण ते व्हाईट लाईट पेक्षा या अंबर लाईट किंवा बॉम्ब लाईट आपण बोलू, त्याच लाईट जबरदस्त वाटतात. सुपर. वो 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 चा टोल क्रॉस करून मस्त लेफ्ट साइडला सर्व फूड मॉल, फूड कोर्ट, पेट्रोल पंप सगळं लागतं. आणि सरळ थेट आपण आता निघतो. थांबत नाहीये काय, आता 1 तासात तर आलोय इथे.
काय थांबून करणार. चीप मरेडियन, जबरदस्त अशी ब्रँडिंग. काही बोला, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरचा गाडी चालवायला मजा वेगळीच आहे. लोणावळ्याचा घाट असा रिकामी बघवत नाही, कोणच नाही या घाटात आता सध्या तरी. आता असलं ट्रॅफिक असतं ना इथे, खतरनाक लेवलचं ट्रॅफिक असतं एनी टाइम. आम्ही ऑफ सीझन, ऑफ डे सगळं ऑफ करत आलेलो आहे आम्ही. मजा येते, जबरदस्त मजा. असे रिकामी लोणावळ्याच्या घाटात चालवायला तर मजाच मजा आहे. लोणावळा घाट मस्त काय दिसतोय, पॅक असतो. हे बघ इथे बघ, हा वाला पूर्ण रेड असलेला रस्ता, मला पूर्ण ग्रीन आहे म्हणून अजूनच मजा येते फुल. पुणे एक्सप्रेस हायवे सोडून खाली उतरलोय खंडाळा लोणावळ्यासाठी. आता थेट मॅप्रो गार्डन, लोणावळा मॅप्रो गार्डन. चलो. मॅप्रो गार्डन आम्ही आलेलो आहोत. ठीक आहे. फायनली आम्ही मॅप्रो गार्डनला पोहोचलोय. वातावरण तसं मस्त, 4 वाजलेले असून पण वातावरण इथे मस्त थंडगार वातावरण आहे. मुंबईवरून कधी आलो कधी पोचलो काय कळालंच नाही आहे. मॅप्रो गार्डनमध्ये हे सर्व कधीपासून मिळायला लागलं काय माहिती. दिसतंय हा काट एकदम एस्थेटिक दिसतोय. मस्तच स्ट्रॉबेरी क्रीम आलेलं आहे. महाबळेश्वरला जाऊन पण आम्ही खाल्लं नाही, पण आता इथे लोणावळ्याला खातोय. हे स्ट्रॉबेरी क्रीम आणि हे 2 पीस सँडविच, 200 रुपयाचं सँडविच आहे. 2 पीस सँडविच आणि हे फ्राईज देतात 200 रुपये. आणि हे 350 रुपयाचं स्ट्रॉबेरी क्रीम. एवढं फुल आहे की असं जर वाटतंय पैसे वसूल. आता खाऊन कळेल काय विषय आणि काय नाही ते. टेस्ट करतो. मॅगडीपेक्षा चांगले फ्राईज आहेत. काय माहिती काय वेगळी चव आहे, पण छान लागतात. आता सँडविचची बारी. ह्याच्या भाजीचा कलरच वेगळा आणि आतमध्ये चीज टाकलं यांनी. आतमध्ये चीज आहे यांच्या. टेस्ट करूया. एक्सपेक्ट नव्हतं केलं अशी चव आहे. आपल्या मुंबईतही सँडविच नाही मिळणार. लेट्यूस वगैरे आहे सँडविचमध्ये, एकदम रिच सँडविच असते ना तशी. आणि अमूल बटरची टेस्ट लागते. अमूल बटर आहे, कुठे मार्चिलिन वगैरे नाही, अमूल बटर. जबरदस्त जबरदस्त मजा आली. आ रहा है क्या स्ट्रॉबेरी क्रीम खाने आ रहा है क्या? बोल जल्दी बोल. मस्त असं फ्रेश सँडविच खाऊन आता स्ट्रॉबेरी क्रीमचा पहिला आपण क्रीम टेस्ट करूया. छान क्रीम आहे, मस्त अशी क्रीम आहे. आणि याच्यात खाली क्रीम मध्ये स्ट्रॉबेरी आणि मध्ये क्रश टाकून आणि वरती अशी क्रीम दिलेली आहे. जबरदस्त फ्रेश असं तिन्ही आयटम फ्रेश आहे. तिघांचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. आतली स्ट्रॉबेरी जरा आंबट आहे, आंबट स्ट्रॉबेरी आहे. ठीक आहे, ओव्हरऑल मस्त लागतंय खूप. आईस्क्रीम पण आहे आतमध्ये. वा लाजवाब. 350 रुपयाचा एक ग्लास आहे, पण एवढा मोठा ग्लास आहे ना. जवळजवळ 350 ते 400 ग्रॅम ह्याच्यात पूर्ण सर्व आयटम असेल. 2 जणांसाठी पण भरपूर होतो हा ग्लास. असा आहे फुल, म्हणजे बोलतो ना फुल क्वांटिटी. जबरदस्त भरचूक ग्लास आहे, भरचूक ग्लास. संपत नाही ग्लास. एक नंबर क्वालिटी आहे. पण सँडविचचा ब्रेड पण एवढा फ्रेश आणि जबरदस्त होता ना. आणि हे पण टोटल धमाल प्लेस आहे.
आता संपलाय. इथे सर्व नाताचं डेकोरेशन अजून ॲज इट इज ठेवलेलं आहे. क्रिसमस ट्री वगैरे. आणि इथे ही सँट्रो मॅप्रो थीममध्ये सँट्रो केलेली आहे फोटो बूथसाठी. मस्त केली आहे ही पण सँट्रो. इथे येऊन बोलतात ना 1-1.5-2 तास मस्तपैकी तुमचे कसे जाणार कळणार पण नाही तुम्हाला. मस्तपैकी मॅप्रो गार्डनमध्ये खाऊन पिऊन आम्ही आता चाललोय परत मुंबईला. तर मुंबईला आम्ही एक नाही जाणार आहोत. खंडाळा पॉइंट करून जाणार आहे. सूर्यदेवता वरती आले आहेत. सनसेट होईल कदाचित. आपल्या डोक्यावरती ते सूर्यनारायण देवता. सनसेट करूनच जाऊ इथूनच. एका तासात आता सनसेट होणार आहे. पण आम्ही थांबणार की नाही माहिती नाही. पण काय जो व्ह्यू येतोय ना इथून जबरदस्त व्ह्यू येतोय. जबरदस्त वाव मुमेंट आहे. वाव मुमेंट. ह्या पॉइंट साठी आम्ही सारखे लोणावळ्याला येतो. तो हा जबरदस्त पॉइंट. जबरदस्त पॉइंट. हा तिथे पुढे समोर दिसतोय तो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आणि आपण जिथे आहोत तो ओल्ड हायवे. मस्त असं ऑरेंज ऑरेंज झालेलं आहे इथे. क्लायमेटच वेगळं इथलं लोणावळ्यातलं. हे फॉग आहे की स्मॉग आहे हे कळत नाहीये. जे पण आहे पण ते जबरदस्त आहे. अशा ठिकाणी येऊन मॅगी कशाला मिस करायची म्हणून एक मॅगी पण घेऊन टाकली. अशा सर्व ठिकाणी येऊन अशा छोट्या छोट्या गोष्टी पण एकदम आनंददायी वाटतात. मस्तपैकी खंडाळा पॉइंट वगैरे थांबून मॅगी वगैरे खाऊन आता आम्ही मुंबईच्या दिशेने निघालोय. 5:30 वाजलेत आणि व्ह्यू बघा भाई साहब. एक नंबर व्ह्यू आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. 1 तास 15 मिनटं दाखवतात फक्त इथून. म्हणजे ट्रॅफिक तर नामोनिशान नाही ट्रॅफिकचं. व्ह्यू जो भेटलाय ना भाई एक नंबर व्ह्यू आहे. कधी पण आलं ऑफ सीझनलाच यायचं. ऑफ सीझन मध्येच मजा आहे. आता डायरेक्ट कनेक्ट होणार मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. मुंबई एक्सप्रेस हायवे. चलो. पावसाळा असता तर बापरे सर्व हिरवंगार असतं. धबधब्यावर धबधबे असते इथे. परत आम्हाला एक छोटासा मस्त असा टर्न लागलेला आहे. रिटर्नमध्ये मुंबई. संध्याकाळचे 5:48 झालेत. 57 मिनिट दाखवतात फक्त पोचायला.
कधी आलो कधी गेलो काय कळलंच नाही. जबरदस्त असा टनल. लोणावळ्याला तर आम्हाला सनसेट नाही मिळाला, पण सनसेटचा टाइम आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती आम्हाला गाडीत सनसेट वगैरे मिळतोय. जबरदस्त फिलिंग आहे, जबरदस्त फिलिंग. छान मजा येते. हा असा रस्ता, अशी गाडी आणि सनसेट, कॉम्बिनेशनच भारी आहे. JNPT रोडवरून जो अटल सेतूसाठी लेफ्ट आहे, फुल शार्प टर्न आहे, जबरदस्त असा मस्त. तो आता आपण घेत आहोत. पूर्वी हा टर्न थोडासा रिस्की वाटायचा, पण आता इतक्यांदा आलोय, आता ह्या टर्नची एकदम मजाच येते. बिलीवच होत नाही की एवढ्या लवकर रिटर्न झालोय. शॉर्ट ट्रिप करायची असेल तर लोणावळा बेस्ट प्लेस आहे मुंबईवरून.